आणखीन आज वास्तव जर पाहिलं, एक विचार म्हणून हा उत्तम आहे, त्याला विरोध करायचं काही कारण दिसत नाही. गावागावातलं वास्तव जर आपण पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. निवडणुकीच्या वेळेचं सुद्धा आपण जे काही घडतंय ते आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला जात पुढे करूनच जे आहेत अनेक गोष्टीवर निर्णय होतात. अगदी मतदार सुद्धा, निवडणुका सुद्धा, आणि संपतच नाही, वाढतच चाललेला आहे. बरं, दुसरं असं म्हणजे की आम्ही ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला काही कारण, त्यातलं एक कारण असं आहे की 1931 साली जी इंग्रज सरकारनं त्यावेळेला जातीगणना केलेली होती, त्याच्यामध्ये ओबीसी 54% आहे असं त्यांनी म्हटलं. ते मंडल आयोगाने सुद्धा तेच म्हटलं. पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं म्हटलं, एखादी सवलत, तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतं की तुमचा एम्पिरिकल डाटा द्या, तुमचे आकडे सांगा, तुम्ही किती आहेत ते सांगा. मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टानं की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला 54% आहात, आम्ही ओबीसी धरून चाला. तिथे आम्हाला ते विचारतात की तुमचा आकडा किती. एवढंच नाही तर SC ST प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत. या संदर्भामधली ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या, खासदार सुमित्राताई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत, त्यावेळेला सुद्धा त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे. हा गरीब आहे, अडचणीत आहे, परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही. मग आता तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा, नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा. पण प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही, भारत सरकार सांगणार की डाटा नाही, कोर्ट सांगणार की डाटा द्या, आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये. मग करायचं का? त्यामुळं जाती गणना करा. आता काही काही जाती तर प्रत्येक जात सांगते. आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज, असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं. काय कमी जास्त 6 कोटी आहेत. आता 6 कोटी जर म्हणजे ते 50% झाले, आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज. मग आता ते कसं काय खरं म्हणायचं? होऊ द्या ना, ते 50% आहेत का ओबीसी 54% आहेत. आता ओबीसी 54% आहेत, ते 50% आहेत, बाकीचे सगळे आहे असं म्हटलं तर हिशोब गेला 150 कोटी, 150%वर. 12 कोटीच्या ऐवजी 18 कोटी, 20 कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची. या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काही ते प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बरं ठीक आहे, जात गणना करा, त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल. बरं, आता ओबीसी मध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या. मग त्या जर तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसी मधले जे घटक आहेत लहान मोठे, म्हणजे 374 जाती तर महाराष्ट्रातच आहे, त्या घटकातले जे आहेत छोटे मोठे ज्या जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार. मग प्रत्येक ठिकाणी जे आहे लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा. नाहीतरी 1931 पासून जातगणना झाली नाही, त्याला झाले आता किती वर्ष झाली, आता 70 वर्ष आणि 20 वर्ष 90 वर्ष झाली समजा. मग कुठे जाती संपल्या? उलट जातीतल्या लढाईच वाढत आहेत. 70 वर्षात नाही संपला ना. विचार चांगला आहे, संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे की मनुष्य ही एक जात आहे, ती धरूनच आपण वागलं पाहिजे. पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होत आहे. सर, शिंदे समितीचा अहवाल, दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत 54 लाख नोंदी कुणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आत्तापर्यंत आढळल्याचं म्हटलं जाते. तुम्ही म्हणत होता, तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की 13,000 ते 17,000 कसे काय होतात इतक्या लवकर. 15 कोटी इतके दाखले जे आहेत हे तपासले गेलेत असं म्हणतात. काय तथ्य, तुमचं काय मत आहे बाबा? काय तर ते तुम्ही असं ऐकलंय, तसं ऐकलंय, असं लिहिलं, असं समजलं, याच्यावर उत्तर देणं फार कठीण आहे. तुम्ही काय म्हणे 15 कोटी काय? 15 कोटी दाखले तपासले गेले तसा. 15 कोटी दाखले म्हणजे 15 कोटी माणसं तर पाहिजेत. या राज्याची लोकसंख्या जर 12-13 कोटी असेल तर 15 कोटी कुठून येतील? त्यामुळं आपण थांबूया, बघूया. आता मुख्यमंत्र्यांचं आज कदाचित त्याच्यावर उत्तर आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, काय त्यांना सापडलं, काय नाही, त्याच्यानंतर आपल्याला बोलता येईल. त्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झालेली होती. मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली, त्यानंतर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघांची भेट सुद्धा झालेली होती. या भेटीमध्ये त्यांनी असे काही आकडे किंवा आमच्या भेटीत त्याचा आणि याचा काही संबंध नव्हता. ते वेगळ्या कामाचे. पण इतक्या मोठ्या विषयासंदर्भात तुमच्यात एकही वाक्य तुम्ही बोलला नाहीत किंवा चर्चा झाली नाही असं आम्ही समजायचं? इतका ज्वलंत विषय तुम्ही या संदर्भात 45 मिनिटं भाषण केलं मी त्या विधानसभेत. मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही याबाबत बोललात. आता मुख्यमंत्री त्यांना मी कसं विचारू? ते आता अभ्यास करतायत अजून, ते नंतर सांगतीलच काय. पण हे आकडे जे समोर येतात ते तुम्हाला मान्य आहेत का, किंवा तुमचा आकडा जर असेल तर त्या आकड्याला आधार काय ते अगोदर सांगा, मग मान्य आणि अमान्य करावं लागेल. तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री सभागृहामध्ये हे मांडतील, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये मंत्र्यांबरोबर तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर डिस्कस. मला माहिती नाही कॅबिनेट आहे काय, असेल तर ते कॅबिनेटमध्ये सुद्धा निरोप आला नाही का कॅबिनेटचा? अजून तरी बिझनेस ऍडवायझरीचा निरोप आहे. कॅबिनेट आहे 6 वाजता कॅबिनेट आहे म्हणतात. कॅबिनेटमध्ये जेव्हा हा शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल त्यावेळी चर्चा करीन ना. जरांगे पाटलांची जी भूमिका बघतो आता, ते परत असं म्हणतायत की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या, म्हणजे वडील जरी नसतील ओबीसी, आई ओबीसी असेल तरी पण मुलांना. असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक एक वाढतच जातात. अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा. मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या. मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या. मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं. आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे. मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत. जरांगेने ही जी मागणी केली आईच्या जातीच्या आधारावर खूप प्रॉब्लेम वाढून जातील, म्हणजे असं ते मागणी जरी करत असले पण आरक्षणाचे पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी. मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये, शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये, मग काय करणार आपण? ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना, आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का? ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याचे, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं. वारंवार जे सांगितलं जातं की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलं जातं, पण कितपत शक्य? कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडल्या असतील, एवढे दाखले जर दिले